जय शिवराय मित्रांनो. महिलांच्या सशक्तीकरणासाठी व महिलांना आपल्या घरगुती खर्चामध्ये एक फायदा होण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ही उत्सुकता तुम्हाला खूप लागलेली होती आणि या विषयीचीच अतिशय खुश खबर आहे की या योजनेचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्याची तारीख स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी दिलेली आहे. असं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तर ही योजना कोणासाठी सुरू करण्यात आली आणि या योजनेचं नेमकं स्वरूप काय होतं की ज्या गरीब कुटुंबातली महिला आहेत ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख किंवा 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिला यामध्ये पात्र होत्या. त्यानंतर तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल, रेशन कार्ड धारक सुद्धा महिला यामध्ये पात्र आहेत. त्यानंतर तुम्ही शेतकरी कुटुंबातील असतील, कचरा उचलणाऱ्या महिला असतील, दररोज काम करणाऱ्या महिला असतील, रोजानी काम करणाऱ्या महिला असतील, शेतीचं काम करणाऱ्या महिला असतील, अजून दुसऱ्या म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत येतं अशा सर्व महिला यामध्ये पात्र आहेत. आणि तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याविषयीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तथा आपल्या चॅनल्स वरती सुद्धा तो लाईव्ह त्या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्हाला अप्लाय कसा करायचा, तुम्ही घर बसल्या सुद्धा या योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याचं एक ऍप आलेला आहे नारी शक्ती दूत. या ऍप मधून तुम्हाला ऑनलाईन अर्ज स्वतः तुम्ही घर बसल्या करू शकता. याविषयीचा मी ऑनलाईन व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेली आहे. ती त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे जाऊ शकता आणि त्यांच्याकडून तो अर्ज तुम्ही त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. अर्ज भरल्याच्या नंतर तुम्हाला तो अर्ज अप्रूव्हल होणार आहे. अप्रूव्हल झाल्याच्या नंतर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत. आणि विशेष सगळ्यात महत्त्वाचं, हे पैसे तुमचे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत असा प्रश्न विचारला जातो. तर हे जे पैसे जे आहेत, तुम्ही जे बँक अकाउंट दिलेला आहे अर्ज भरताना, आणि विशेष म्हणजे तुमचं आधार लिंक कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे त्याच बँक अकाउंट मध्ये हे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे आधार लिंक जे बँक अकाउंट आहे त्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत. मग हे डायरेक्टली डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या मार्फतच हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुमचं आधार लिंक तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणं सगळ्यात महत्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणून आणि विशेष म्हणजे या योजनेचा हप्ता येणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट 2024 रोजी जमा होणार आहे. मग किती रुपये जमा होणार आहेत तर या योजनेचे 2 हप्ते एकत्रित असा एक हप्ता म्हणजे 3000 रुपये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, आधार लिंक नसेल तर तुमचा आधार लिंक त्या खात्याला करून घ्यायचा आहे, तेव्हाच तुमच्या अकाउंट्स मध्ये हे पैसे येणार आहेत. तर ही माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तुमचे जर या योजनेविषयी जर कुठलेही काही प्रश्न असतील तर ते नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नाला लवकरच उत्तर त्या ठिकाणी देईन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.